गाडीमध्ये कमी पेट्रोल आहे तर आपण पेट्रोल टाकून घेऊया. तर आता मी जात आहे माझ्या मित्राकडे. सो तो वाट बघत आहे. बालेवाडी गावामध्ये जातोय मी त्याच्याकडे. सो त्याला घेऊन आपण जाणार आहोत पेट्रोल भरण्यासाठी. तर तो बघा तो आलेला आहे. तर आम्ही जाणार आहेत आता पेट्रोल भरण्यासाठी, कारण की गाडीमध्ये पेट्रोल कमी आहे मित्रांनो. तर आम्ही निघालेलो आहे सुसगावमध्ये पेट्रोल भरण्यासाठी. तर तो म्हणला की ट्रॅफिक खूप आहे, मी गाडी चालवू शकणार नाही. सो मी गाडी चालवत आहे मित्रांनो. तो पेट्रोल पंपापर्यंत मी गाडी चालवेल, त्याच्यानंतर हायवे लागल्याच्या नंतर माझा मित्र गाडी चालवणार आहे. सो पेट्रोल पंपावर आलेलो आहे आपण, पेट्रोल भरून घेऊया. पेट्रोल भरून झालेलं आहे मित्रांनो. तर आता आम्ही निघणार आहोत. हा आहे पाषाणचा ब्रिज, तर तुम्ही बघू शकता मित्रांनो. तर हा माझा मित्र थांबलेला आहे इथे, तुम्ही बघू शकता. तर आम्ही निघणार आहोत आता तो गाडी चालवेल. सो बघू शकता मित्रांनो, हा आहे पुण्यामधला चांदणी चौक. बघू शकता खूप मोठा प्रोजेक्ट आहे हा. खूप मोठे गोल गोल रोड आहे तिथं मित्रांनो. खूप मोठा असा प्रोजेक्ट होता हा, जो कंप्लीट झालेला आहे मित्रांनो. साईडला बघू शकता मित्रांनो फॉर्च्युनर लेजेंडर आहे. किती छान दिसत आहे. वाव, खूप छान. खूप मजा येत आहे मित्रांनो. तर तुम्ही हे बघू शकता कात्रजचा लेक आहे हा. बघू शकता मित्रांनो खूप सुंदर असा व्ह्यू आहे. आम्ही ब्रिजवरनं आता जाणार आहोत मित्रांनो. जेवढं होईल आम्ही तुम्हाला तेवढं दाखवतो. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो हा ब्रिज, त्या ब्रिजवर आता आम्ही आहे. साईडला व्ह्यू बघू शकता तुम्ही, साईडला तो लेक आहे कात्रजचा. तर बघू शकता मित्रांनो कसा दिसतोय लेक. तर आम्ही निघतोय आता मित्रांनो पुढे पुढे पुढे. तर थोड्याच वेळात कात्रजचा बोगदा येणार आहे मित्रांनो. आम्ही खूप खुश आहोत मित्रांनो. लवकर जाऊन जेवणाची आम्हाला खूप घाई. आम्ही सकाळपासून काही खाल्लेलं नाहीये, कारण की आम्हाला जगदंबा हॉटेलमध्ये जाऊनच जेवायचं आहे मित्रांनो. तर बघू शकता आम्ही जात आहोत. समोर तुम्हाला दिसत असेल कात्रज बोगदा मित्रांनो. थोड्याच वेळात आम्ही आता आतमध्ये जाणार आहे मित्रांनो. तर कात्रज बोगद्यामध्ये जाण्यामध्ये खूप मजा आली मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता तर कसं लाइटिंग आहे, कसं काय, खूप छान वाटलं मित्रांनो बोगद्यामध्ये जाऊन कात्रजच्या. तर तुम्ही बघू शकता. तुम्हाला बी बोगदा कसा वाटला तर सांगा मित्रांनो. बघा एंट्री मारलेली आहे आपण मित्रांनो. बघू शकता कसं सुंदर असा रोड आहे आतमध्ये. छान वाटतं टनल. माझ्या मित्राला रीलसाठी व्हिडिओ पाहिजे होता, स्टोरी टाकण्यासाठी इंस्टाग्रामला. तर त्यासाठी मी व्हिडिओ बनवून देत होतो त्याला. तर तो पण क्लिपमध्ये आलेला आहे, तुम्ही बघू शकता मित्रांनो. हे बघा मित्रांनो, आता आम्ही बोगद्याच्या बाहेर निघणार आहे. समोर तुम्ही उजेड बघू शकता मित्रांनो. आता व्ह्यू कसा चेंज होईल तुम्ही बघा फक्त. आता ब्लॅक आहे, बाहेर गेल्यावर कसं लाईट येईल बघा तुम्ही. हो, आलो बाहेर मित्रांनो बोगद्याच्या. तर थोडंच लांब राहिलेलं आहे मित्रांनो. तर आम्ही बघून घेऊ मोबाईलवर किती लांब राहिलेलं आहे. सो बघा मित्रांनो. थोडाच वेळ राहिला मित्रांनो. बघू शकता तुम्ही 4 किलोमीटर अंतरावर जगदंबा हॉटेल आहे मित्रांनो. थोड्याच 5 मिनिटात आपण तिथं पोहोचणार आहोत. आणि हा ब्रिज क्रॉस केला की इथनं रॉंग साईडने आम्ही गेलो मित्रांनो. तुम्ही बघू शकता. पोहोचलेलो आहे आता. पोहोचणार आहे. जवळ येत आहे मित्रांनो. बघू शकता जय भवानी रेस्टोरेंट आपण आलेलो आहे मित्रांनो. तर समोर तुम्ही बघू शकता जगदंबाचा जो बोर्ड तुम्हाला दिसेल. खूप मोठी अशी पार्किंग आहे मित्रांनो तिथे. आणि पार्किंग करण्यासाठी स्पेशल व्हॅन आहे मित्रांनो, जे की तुम्हाला जगदंबा हॉटेलपासून पार्किंगपर्यंत घेऊन जाते मित्रांनो. तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिसेलच ते पार्किंग व्हॅन. तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो.
सो तुम्ही बघू शकता बघा समोरनं ती व्हॅन येत आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही राईट साईडला तेव्हा ती दिसली का. बघू शकता मित्रांनो जगदंबा हॉटेलजवळ आपण आलेलो आहे. ही आहे जगदंबाची कमान एंट्री. बाहेर बघू शकता तुम्ही सिटिंग एरिया आहे. तर आपण साईडला गाडी पार्क करत आहोत मित्रांनो. इथे वरी डिवायडरवरच हायवे लगतच गाडी पार्क केलेली आहे मित्रांनो. ठीक आहे, तर गाडी पार्क करत आहे. चला जाऊया. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही आलेलो आहे जगदंबामध्ये. तर बघू शकता माग मालक आहेत, ते काम करत आहेत तिथे. बघू शकता तुम्ही ही एंट्री, इथं सिटिंग एरिया आहे. तर चला जाऊया आतमध्ये. तर तुम्ही बघू शकता मालक तिथे थांबलेले आहेत. बाहेर सिटिंग एरिया आहे. तर आपण आत्ता तुम्हाला मी दाखवतो की इथे काय काय त्यांचा मेन्यू बघू शकता तुम्ही. आणि साईडला बघू शकता मालक आहेत, ते पण काम करत आहेत. तुम्ही बघू शकता एवढे मोठे मालक असताना पण काम करत आहेत. आतमध्ये आलेलो आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता आता आपण मागवलेली आहे स्पेशल मटण थाळी. सर्विंग चालू आहे मित्रांनो. रस्सा वाढत आहे मित्रांनो. आणि खूप टेस्टी आहे मित्रांनो हा रस्सा. तुम्हाला पण खूप आवडेल. चला आपली थाळी तयार आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता. आणि ह्यामध्ये स्पेशल म्हणजे अळणी भात मित्रांनो. तुम्ही बघू शकता सर्व काही आहे इथे. हा तुपातला अळणी भात एवढा स्वादिष्ट आहे मित्रांनो. खूप 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 छान असा आहे. तर आम्ही जेवणास स्टार्ट करत आहोत मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता आता जेवायला सुरू करतो आम्ही मित्रांनो. काय जगदंबाचं चिकन मटन थाळी आहे मित्रांनो. अप्रतिम, खूप भारी. तर मित्रांनो आमचं जेवण झालेलं आहे हॉटेल जगदंबामध्ये. तर खूप छान असं जेवण आहे मित्रांनो. खूप स्वादिष्ट आहे. खूप आवडलं आम्हाला. काय स्पेशल मटन थाळी होती मित्रांनो. खूप छान होती. त्यामध्ये छान पीसेस, मटणाचे पीसेस पण खूप टेस्टी होते मित्रांनो. आणि त्यातल्या त्यात एक गोष्ट सांगायची म्हणजे तिथला अळणी भात मित्रांनो. अळणी भात तर एवढा छान आहे, साजूक तुपामध्ये असतो मित्रांनो तो. खूप टेस्टी आहे मित्रांनो. तुम्ही नक्की या एकदा इथली स्पेशल जगदंबाची मटण थाळी खाऊन बघा मित्रांनो. मजा येईल तुम्हाला नक्कीच. सो आमचं जेवण झालेलं आहे. तर आम्ही निघतोय आता. बाय बाय जगदंबा हॉटेल. पुन्हा भेटूया. सो आपण जाताना बघू शकता, जाताना हा कागदरच बोगदा लागलेला आहे. एंट्री मारली आता. मस्त जाऊया आतमधनं. व्ह्यू मस्त रायडिंगची मजा घेऊया. छान जाऊया एकदम पैकी. मजा येते मित्रांनो खरंच. बाईक राईड कोणाला आवडते ते सांगा. मला तर बाईकवर फिरायला खूप आवडतं मित्रांनो. तुम्ही पण फिरत जावा, एन्जॉय करत जावा. थोडे पैसे साठवून बाहेर खात जावा, एन्जॉय करत जावा, फिरत जावा.